ठीक, पहा टॉपिकचं नाव काय? ग्रॅव्हिटेशन. काय नाव आहे? ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. काय असते ग्रॅव्हिटी? एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कुणामध्ये? अर्थच्या सेंटरमध्ये आपल्याला अट्रॅक्ट करतो तो. बट फक्त ग्रॅव्हिटी अर्थ मध्येच आहे का? नाही. ग्रॅव्हिटी ही सगळीकडे एक्झिस्ट करते. ठीक आहे. मेजॉरिटी आपल्याला कुठे दिसते? ती सोलर सिस्टीम मध्ये दिसते. कुठे दिसते? सोलर सिस्टीम मध्ये. ठीक आहे. बट ग्रॅव्हिटी ही दोन ऑब्जेक्ट्स मध्ये पण दिसू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा माऊस आहे आणि हा काय पेन आहे. या दोघांमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय या दोघांमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. बट याची व्हॅल्यू अर्थच्या ग्रॅव्हिटीपेक्षा कशी येते? निग्लिजिबल येते. त्यामुळे यांच्यामधला फोर्स आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. यांच्यामधला जर फोर्स दिसून यायचा असेल तर आपल्याला कुठे जायला लागेल? स्पेस मध्ये, जिथे झिरो ग्रॅव्हिटी असेल तिथे. ठीक आहे. जिथे काय असेल? झिरो ग्रॅव्हिटी असेल अशा ठिकाणी जावं लागेल. ठीक आहे. तर हा फेनोमेनॉन कोणी डिस्कवर केलाय? स्पेलिंग या समजून जाऊ द्या. डबल ए ना? ठीक आहे. काय आहे? आयझॅक न्यूटन. ठीक आहे. कोणी डिस्कवर केला हा फेनोमेनॉन? आयझॅक न्यूटन. ठीक आहे. कोणी डिस्कवर केला? आयझॅक न्यूटन. कोणी डिस्कवर केला? सर आयझॅक न्यूटन ने. ठीक आहे. हे समजलंय का? हे समजलंय का? ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय आयझॅक न्यूटन. आणि कसा डिस्कवर केला आपल्याला सगळ्यांना माहितीये. कसा? ऍपल पडला त्याच्या डोक्यावर, ऍपल पडला आणि ग्रॅव्हिटीचा शोध लावला. ठीक आहे. समथिंग इज अट्रॅक्टिंग अस टुवर्ड्स द सरफेस ऑफ अर्थ. सरफेस ऑफ अर्थ कडे आपल्याला काहीतरी अट्रॅक्ट करतोय. त्याला काय म्हटलं आपण? ग्रॅव्हिटेशन. काय म्हटलं? ग्रॅव्हिटेशन. समजलंय? मग हा जो आहे तो आहे वीकेस्ट फोर्स. तुम्ही म्हणाल वीकेस्ट फोर्स कसं काय? वाटतो का वीकेस्ट? वाटतो का वीकेस्ट? नाही. बट तो वीकेस्ट फोर्स आहे. का? कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटी हा काय आहे? वीकेस्ट फोर्स. त्याची रेंज लांबपर्यंत आहे. तुम्ही किती हाईटला जा, तुम्ही इथून बिल्डिंगवर जा, बिल्डिंगच्या वरती स्कायस्कॅपरवर जा, आयफेल टॉवरला जा, तरी असं होणार आहे का की ग्रॅव्हिटी तुमच्यावर ऍक्ट नाही होते? आयफेल टॉवर उडीवर तुम्ही खालीच पडणार ना. ठीक आहे. म्हणजे ग्रॅव्हिटी ऍक्ट होतीये. बट ग्रॅव्हिटी हा काय आहे? वीकेस्ट फोर्स आहे. कसा आहे ग्रॅव्हिटी? वीकेस्ट फोर्स. आता वीकेस्ट फोर्स का म्हटलं? ग्रॅव्हिटी मला कुठं खेचतीये? खाली. पण तरी पण मी पाय उचलू शकते ना. ग्रॅव्हिटीच्या अपोज जाऊन मी पाय उचलला. काय ती? वीक आहे ना. ठीक आहे. वीक आहे बट त्याची रेंज कशी आहे? जास्त. वीक आहे बट त्याची रेंज कशी आहे? जास्त. ठीक आहे. या पेनला मी लिफ्ट करू शकते. ग्रॅव्हिटीच्या अपोज जाऊन लिफ्ट करू शकते. म्हणजे ग्रॅव्हिटीच्या तुलनेत मी कशी आहे? स्ट्रॉंग आहे ना. ग्रॅव्हिटी म्हणून काय आहे? वीकेस्ट फोर्स आहे. बट रेंज कशी आहे त्याची? ठीक आहे. रेंज आहे याचा अर्थ काय? कितीही डिस्टन्सला जा, कितीही लांब जा, तरी ग्रॅव्हिटी आपल्यावर ऍक्ट होणारच. ठीक आहे. कितीही लांब जा तरी रेंज राहणार आहे त्याची. समजलंय? हा, कितीही लांब गेलं ग्रॅव्हिटी असते. हा, स्पेस मध्ये गेल्यानंतर नाही. कितीही लांब म्हणजे आपण जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत. ठीक आहे. तुम्ही ज्या हाईटवर जाऊ शकता तिथपर्यंत. ठीक आहे. स्पेस मध्ये जाल तर स्पेस मध्ये गेल्यानंतर काय होईल? झिरो ग्रॅव्हिटी होऊन जाईल. जर तुमच्या आजूबाजूला कुठला प्लॅनेट नसेल तर. प्लॅनेट असेल तर झिरो ग्रॅव्हिटी नाही. तुमच्या आजूबाजूला काहीच नसलं पाहिजे. ठीक आहे. जर सपोज तुम्ही ऍस्ट्रोनॉट आहेत आणि तुमच्या सोबत अजून एक ऍस्ट्रोनॉट आहे. ठीक आहे. तर तुमच्या दोघांमध्ये सुद्धा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन आहे. काय आहे? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. ज्यावेळी बाकीचे प्लॅनेट्स कोणतेच प्रेझेंट नाहीये तर काय होईल? तुम्ही दोघं एकमेकांना काय करणार? अट्रॅक्ट करणार विथ अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. समजलंय का? कळलंय ग्रॅव्हिटेशन? बेसिक समजलंय का? पुढे समजेल जास्त. हे समजलंय बेसिक. ठीक. तर दोन टाइप ऑफ फोर्स असतात. एक असतो सेंट्रिपिटल फोर्स, जो की तुम्हाला माहितीये काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता फोर्स? सेंट्रिपिटल अँड सेंट्रीफ्युगल. कोणता फोर्स? सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल. सेंट्रिपिटल म्हणजे काय असतो? सेंटर कडे. ठीक आहे. सेंट्रिपिटल म्हणजे काय? टुवर्ड्स द सेंटर. त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल. आणि सेंट्रीफ्युगल म्हणजे काय? अवे फ्रॉम सेंटर. सेंटर पासून कसं? अवे. त्याला काय म्हणणार तुम्ही? सेंट्रीफ्युगल.
सेंट्रीफ्युगल म्हणणार. ठीक आहे, काय म्हणणार त्याला? सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणणार. ठीक आहे, हे समजलंय का? सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल. ठीक आहे, तर हे कधी फोर्स ऍक्ट करतात? ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. ठीक आहे, जर सपोज इथे स्टोन आहे. ठीक आहे, या स्टोनला जर आपण काय केलं, एका स्ट्रिंगने टाय केलं, स्टोन कुठे अट्रॅक्टेड आहे? सेंटरकडे अट्रॅक्टेड आहे ना. स्टोन कुठे अट्रॅक्टेड आहे? सेंटरकडे. किंवा असंही म्हणू शकता की जर सपोज हा अर्थ आहे, अर्थच्या आजूबाजूला एक सॅटेलाइट रिव्हॉल्व करतोय. ठीक आहे, सॅटेलाइट कुठे अट्रॅक्टेड आहे रे? अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्टेड आहे. ठीक आहे, अर्थच्या कुठे अट्रॅक्टेड आहे तो? सेंटरकडे. कोणामुळे अट्रॅक्टेड आहे? ग्रॅव्हिटीमुळे. म्हणजे इथे ग्रॅव्हिटी जी आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो काय देतो? सेंट्रिपिटल फोर्स देतो. काय देतो? सेंट्रिपिटल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स का कुठं हे करतो, त्याला कुठे ओढून धरतो? सेंटरकडे. म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे काय आलं याच्यात? सेंट्रिपिटल फोर्स आला. इथे आपण जर स्टोन ओढतोय, ठीक आहे, आपण काय करतोय? स्टोन ओढतोय, तर त्या आपल्या फोर्समुळे तो सेंटरकडे अट्रॅक्टेड आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स कुणी दिला? आपण दिलाय. समजलं का? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? जो सेंटर कडे अट्रॅक्टेड असेल त्याला काय म्हणणार? सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे काय? अवे फ्रॉम द सेंटर. मग सेंट्रिफ्युगल कसा डिफाइन करायचा? जर आपण सपोज एखाद्या गाडीत बसलोय आणि गाडी असा टर्न घेते, आतमध्ये बसलेले पॅसेंजर्स काय होतात बरं? अपोजिट डिरेक्शनला हे करतात, अपोजिट डिरेक्शनला बेंड होतात. बरोबर, जसा ज्या डिरेक्शनला, तर सपोज या डिरेक्शनला टर्न घेतला, आपण कुठे मूव्ह करतो? इकडे ना. बरोबर, म्हणजे सेंटर पासून अवे. बरोबर, अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे कोणता फोर्स होतो तो? मग तो सेंट्रिफ्युगल फोर्स. कोणता फोर्स होतो? सेंट्रिफ्युगल. सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रिफ्युगल म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर. राहील लक्षात? समजलंय? सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रिफ्युगल म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मोस्टली लक्षातच ठेवायचा, हा मोस्ट इम्पॉर्टंट. एफ सीपी हा असतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. काय फॉर्म्युला आहे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि जो सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, तो असतो मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा सेंटरकडे आणि सेंट्रलच्या अपोजला आहे, म्हणून इथं काय ते फक्त मायनस. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आलाय लक्षात. सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन लक्षात ठेवायची. काय डेफिनेशन लिहायला त्याची? द फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. रेडियसचा अलॉंग. ठीक आहे, रेडियस सोबतच. ठीक आहे, द फोर्स टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल. ठीक आहे, आणि द फोर्स अवे फ्रॉम द सेंटर इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगल फोर्स. समजलंय सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल? ठीक. फर्स्ट जर टेक्स्टबुकची पेजेस हे केले, फर्स्ट पेजवर काय आहे? इंट्रोडक्शन आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. सेकंड पेजला जर गेला तर सेकंड पेजला काय आहे? सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सर्क्युलर मोशन. ठीक आहे, ठीक. तर काय आहे सेकंड पेजला? सर्क्युलर मोशन. काय? सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्क्युलर मोशन माहिती, जर सर्कल मध्ये फिरताय त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन म्हणतो. जर जागेवर फिरताय त्याला काय म्हणतो रे? असं जागेवर फिरलं काय म्हणतो त्याला? रोटेशनल मोशन. काय होतो? रोटेशनल मोशन. जर सर्कल मध्ये फिरलं, कसं सर्कल? हा नाही, हे रोटेशनल झालं. ठीक आहे, सर्कल मध्ये फिरणं म्हणजे काय? जर सपोज जॉगिंग ट्रॅक आहे, हा जॉगिंग ट्रॅकवर आपण सर्क्युलर फिरतो, हे काय? सर्क्युलर मोशन. ठीक आहे, लिनियर मोशन म्हणजे काय? सरळ सरळ मूव्ह करणं, त्याला काय म्हणतो आपण? लिनियर मोशन म्हणतो. जागेवर फिरणं म्हणजे काय असतं? रोटेशनल मोशन. काय असतं ते? रोटेशनल मोशन. आणि सर्कल मध्ये फिरणं काय येतं? सर्क्युलर मोशन. समजलंय? तर सर्क्युलर मोशन मध्ये पण परत दोन प्रकार येतात. फर्स्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि सेकंड असतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, स्पीड आणि वेलोसिटीचा डिफरन्स सांगितला होता. स्पीड ही काय? कोणती क्वांटिटी आहे? स्केलर की वेक्टर? स्केलर क्वांटिटी. आणि ही काय? वेलोसिटी काय? वेक्टर क्वांटिटी, जिला डिरेक्शन पण असते. वेलोसिटीला काय असते? डिरेक्शन. जर सपोज आपण एखादा स्टोन आहे, त्या स्टोनला तुम्ही स्ट्रिंगला अटॅच करून फिरवताय, एक पॉइंट आला, त्या पॉइंटला सोडून दिलं. सपोज या पॉइंटला तुम्ही सोडून दिलं, कुठं जाईल तो? इकडे जाईल ना. ठीक आहे, म्हणजे ही येते वेलोसिटीची डिरेक्शन. काय येते? डिरेक्शन ऑफ वेलोसिटी. मग सर्क्युलर मोशन मध्ये वेलोसिटी नेहमी सेम राहील का?
वेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला बदलेल ना. तुम्ही इथे सोडलं म्हणून याची डायरेक्शन ही आली, जर इथे सोडलं याची डायरेक्शन ही आहे, इथे सोडलं ही आली, इथे, म्हणजे प्रत्येक पॉइंटला काय होते, त्याची वेलॉसिटी चेंज होते, वेलॉसिटीची डायरेक्शन काय होते, बदलते. ठीक आहे, हे समजलंय. सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी सेम नसेल का, कारण वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला काय होत जाते, बदलत जाते. डायरेक्शन बदलली की वेलॉसिटी बदलते. ठीक आहे, मग असं सर्क्युलर मोशन काय म्हटलं, असं सर्क्युलर मोशन ज्या सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट राहते. काय कॉन्स्टंट राहते म्हटलं, काय कॉन्स्टंट राहते म्हटलं, स्पीड कॉन्स्टंट राहते, त्याला काय म्हटलं होतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं होतं. काय होतं, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म मध्ये काय कॉन्स्टंट राहतं, स्पीड कॉन्स्टंट राहते. ठीक आहे, आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, स्पीड नाहीये कॉन्स्टंट तिथं. ठीक आहे, स्पीड नॉट कॉन्स्टंट, स्पीड काय होते, दर वेळी बदलते, प्रत्येक टाइम इंटरवलला बदलते, तर काय होतं, नॉन युनिफॉर्म मोशन. मग मला सांगा याच्यात वेलॉसिटी कॉन्स्टंट का, वेलॉसिटी सेम की डिफरंट, डिफरंट असणार का, कारण कोणतं मोशन आहे ते, सर्क्युलर आहे. ठीक आहे, स्पीड सेम आहे, काय सेम आहे, स्पीड सेम आहे, बट वेलॉसिटी डिफरंट आहे. वेलॉसिटी का डिफरंट आहे, कारण वेलॉसिटीला काय आहे, डायरेक्शन. वेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला बदलेल का, कारण तिला काय आहे, एक डायरेक्शन आहे. म्हणजे जर सपोज तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये फिरताय आणि तुमची जी स्पीड आहे ती स्पीड आहे सपोज 20 किलोमीटर पर आवर, ही स्पीड आहे सपोज, काय स्पीड आहे, 20 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, तर तुमची स्पीड इथे कॉन्स्टंट आहे, बट वेलॉसिटी काय होते, प्रत्येक पॉइंटला बदलतीये का, कारण वेलॉसिटीची डायरेक्शन बदलते. ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी कधीच कॉन्स्टंट नसणार आहे. ठीक आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हटलं, युनिफॉर्म म्हटलं. स्पीडचे ते कॉन्स्टंट नाही त्याला काय म्हटलं, नॉन युनिफॉर्म म्हटलं. ठीक आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय कॉन्स्टंट राहील, स्पीड. काय कॉन्स्टंट राहणार, स्पीड. वेलॉसिटी कॉन्स्टंट राहील का, नाही का, कारण वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला काय होते, बदलते. ती कशी असते, टॅन्जेन्शियल टू द पाथ. समजलंय, समजलंय नक्की, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म समजलंय. दोन टाइप ऑफ मोशन आहे, कोणते, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म मध्ये काय कॉन्स्टंट राहतं, स्पीड कॉन्स्टंट राहते, आणि नॉन युनिफॉर्म मध्ये काय कॉन्स्टंट राहतं का, नाही, वेलॉसिटी पण नाही आणि स्पीड पण कॉन्स्टंट नाही. समजलंय का, समजलंय. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स परत सांगा एकदा, सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर जो फोर्स अट्रॅक्ट करतो त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. अवे फ्रॉम द सेंटर, हा अलॉंग द रेडियस, अवे फ्रॉम द सेंटर हा सेंट्रीफ्युगल फोर्स असेल. समजलंय, नक्की समजलंय. ठीक, नेक्स्ट पॉइंट पहा, काय आहेत आता, केप्लर्स लॉ मोस्ट इम्पॉर्टंट. केप्लरचे किती लॉ आहेत, 3 लॉ. ठीक आहे, आणि हे जे केप्लर्सने लॉ दिलेले आहेत ते कसे दिलेत, नेकेड आयने. नेकेड आयने याचा अर्थ उघड्या डोळ्याने, फक्त पाहून, टेलिस्कोपचा यूज केला नाही. ठीक आहे, फक्त ऑब्झर्वेशन थ्रू याने ते लॉ दिलेले आहेत. ठीक आहे, फक्त ऑब्झर्व केलं, एन्व्हायरमेंट ऑब्झर्व केलं, एन्व्हायरमेंट ऑब्झर्व करून त्याने काय केलं, 3 लॉस केले. फर्स्ट लॉ पहा काय, द ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट इज एन इलिप्स. कसं आहे प्लॅनेटचं ऑर्बिट, इलिप्टिकल. सर्क्युलर आहे का, इलिप्टिकल म्हणजे कसं, ओव्हल सारखं. ठीक आहे, अंड्यासारखं. ठीक आहे, तर ऑर्बिट ऑफ प्लॅनेट कसं आहे, इलिप्स आहे, विथ द सन सिच्युएटेड ऍट वन ऑफ द फोकाय. फोकाय सांगितलं तुम्ही काय, 2 सेंटर असतात. इलिप्सला काय असतात, 2 सेंटर असतात, त्याला काय म्हणतो आपण, फोकाय. ठीक आहे, इलिप्सला काय असतात, 2 सेंटर, त्याला काय म्हणतो आपण, फोकाय. काय 2 सेंटर यूज करून त्यांनी काय ड्रॉ केलाय, एक काहीतरी शेप ड्रॉ केलाय. ठीक आहे, 2 सेंटर यूज करून काहीतरी शेप ड्रॉ केलाय, आणि ते जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला काय म्हणतो आपण, इलिप्स, फोकाय म्हणतो. काय म्हणतो, फोकाय. ते 2 सेंटर यूज करून त्याने जो शेप बनवलाय त्याला काय म्हणतो आपण, इलिप्स म्हणतो. हे समजलंय का,
समजलंय का? फोकाय समजलंय का? हा, त्यांना काय बोलतात? फोकाय बोलतात. समजलंय का? ठीक. तर काय सांगितलंय? द ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन सिच्युएटेड ॲट वन ऑफ इट्स फोकाय. एका कुठल्या तरी फोकायला, दोन फोकाय असतात ना, एका कुठल्या तरी फोकायला काय असणार आहे? सन असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हे इलेप्टिकल ऑर्बिट आहे. या इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये एका याला काय असेल? सन. एका फोकायला, दोन फोकाय असतात, त्यातल्या एका फोकायला काय असणार आहे? सन. आणि या प्लॅनेटचं ते काय आहे? ऑर्बिट आहे. कसं आहे ते? इलिप्टिकल आहे. कसं आहे ते? इलिप्टिकल आहे. कसं आहे ते? इलिप्टिकल विथ द सन सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. एका कुठल्या तरी फोकायला सन सिच्युएटेड असणार आहे. समजलंय का? हा झाला फर्स्ट लॉ. केप्लर्स लॉ कळाला. फर्स्ट लॉ कळाला का? त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ ऑर्बिट. काय म्हणतो? लॉ ऑफ ऑर्बिट. काय म्हणतो याला? ऑर्बिट. ठीक आहे. सेकंड लॉ पहा काय. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड सन. काय करायचं? त्याला ब्रेक करायचं. ठीक आहे. काय सेकंड लॉ? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन. प्लॅनेट आणि सनला एक लाईन जॉईन करते. ठीक आहे. म्हणजे काय? हा जर ऑर्बिट आहे, इलिप्टिकल ऑर्बिट असतो, याच्यात काय मध्ये? सन. आणि सपोज इथे काहीतरी प्लॅनेट आहे. ठीक आहे. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड सन. झालं, पहिलं स्टेटमेंट ब्रेक झालं. लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड सन. पुढे काय आहे? स्वीप्स. इक्वल एरियाज इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल इंटरवल ऑफ टाइम असेल तर तो काय करणार? स्वीप करणार. स्वीप करणार इक्वल एरिया. ठीक आहे. म्हणजे 24 आवर्स मध्ये, याचा अर्थ काय होतो ते पहा. 24 आवर्स मध्ये जर सपोज तो प्लॅनेट इथे आला, ठीक आहे, आणि इथे सपोज त्याचा एरिया जो कव्हर केलाय त्यांनी तो आहे A1. किती एरिया? A1. 24 आवर्स मध्ये त्यांनी सपोज काहीतरी एरिया स्वीप केला. स्वीप केला याचा अर्थ अशी ही लाईन जॉईनिंग जी आहे ती लाईन जॉईनिंग काय झाली? अशी स्वीप केलं. ठीक आहे. हे समजलंय का? समजलंय का? एरिया किती कव्हर केला सपोज त्यांनी? A1. किती टाइम मध्ये? 24 आवर्स मध्ये. ठीक आहे. मग आता आपण एक्सपेरिमेंट सोडला थोड्या वेळासाठी. ठीक आहे. नेक्स्ट 2-3 दिवस गेले. 2-3 दिवस गेल्यानंतर परत आपण चेक केलं. काय? की त्यावेळी प्लॅनेट इथे होता सपोज, आणि त्याच्यानंतर आपण 24 आवर्स कॅल्क्युलेट केले. त्यांच्यातली ही लाईन होती. त्याच्यानंतर आपण 24 आवर्स कॅल्क्युलेट केले, आणि त्यावेळीचा जो एरिया होता तो होता सपोज A2. टाइम किती घेतला? 24 आवर्स. टाइम किती घेतला? 24 आवर्स. एरिया त्यावेळी काय राहतो? सेम. काय राहतो? सेम. कधी? स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. टाइम जर सेम घेताय तर एरिया पण काय येणार आहे? सेम येणार. समजला? काय समजला? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. टाइम जर सेम असेल तर एरिया पण इक्वल स्वीप करणार. ठीक आहे. आणि याला म्हणतं लॉ ऑफ एरिया. काय म्हटलं? लॉ ऑफ एरिया. ठीक आहे. हे नाव नाही लक्षात राहिले तरी चालणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट लॉ काय पहा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आधी पिरियड सांगा काय असतो? पिरियड म्हणजे काय? टाइम एका ऑसिलेशन साठी. ठीक आहे. अर्थचा जर मी सपोज पिरियड म्हणलं, अर्थचा पिरियड कशाचा? सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्याचा. ठीक आहे. किंवा रोटेशनचा पिरियड आता सपोज कन्सिडर करा, रोटेशनचा पिरियड. ठीक आहे. अर्थला रोटेट करायला किती वेळ लागतो रे? 24 आवर्स लागतात. किती लागतात? 24 आवर्स लागतात. ठीक आहे. म्हणजे अर्थचा रोटेशनचा जो टाइम पिरियड आहे तो किती आहे? 24 आवर्स. ठीक आहे. मग मला सांगा, जर सपोज एका रोटेशन साठी अर्थला किती वेळ लागला? 24 आवर्स. एका रिव्होल्यूशन साठी किती वेळ लागतो? 365 डेज. किती लागतात? 365 डेज लागतात. म्हणजे टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशनचा जो टाइम पिरियड आहे तो किती आहे? 365. एका रेव्होल्यूशन साठी, एका ऑसिलेशन साठी किती वेळ लागला त्याला काय म्हटलं आपण? टाइम पिरियड म्हणलं. काय म्हटलं त्याला? टाइम पिरियड म्हटलं. मग मला सांगा, क्लॉक कडे बघून सेकंड हँडचा टाइम पिरियड काय? सेकंड हँड त्याच पॉइंट पासून परत त्याच पॉइंटला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ घेतो? 60 सेकंड घेतो. 60 मिनिट्स घेतो. किती घेतो? 60 सेकंड. सेकंड हँड विचारला. मिनिट हँड किती घेतो? 60 मिनिट घेतो. आर हँड किती घेतो? नाही. किती घेतो तो? 12 तास. काय खाल्लं?
किती किती वेळ घेतो 12 तास 12 तास घेतो ना 12 वरून परत 12 वर यायला एका रोटेशन साठी किती वेळ घेतला 12 तास समजलंय का समजलंय का टाइम पिरियड समजलंय का मग काय सांगितलंय द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम पिरियड और द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्होल्यूशन पिरियड ऑफ कोणता रेव्होल्यूशनचा पिरियड किती अर्थचा 365 डेज ना रेव्होल्यूशनचा पिरियड किती आहे 365 डेज द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली proportional to cube of the mean distance of the planet from the sun ठीक आहे काय आहे मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट च्या क्यूबला कसा आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ठीक आहे मीन डिस्टन्स आता तरी सध्या असं लक्षात ठेवा हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सचा काय घेतलाय आपण मीन घेतलाय म्हणजे काय ऍव्हरेज ठीक आहे आता तरी सध्या असं लक्षात ठेवा समजलंय काय समजलं द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन समजलंय थर्ड लॉ समजलाय फर्स्ट लॉ काय ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज इलिप्स हा झाला फर्स्ट लॉ सेकंड लॉ काय द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम आणि थर्ड द स्क्वेअर ऑफ इट्स टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन हे झाले केप्लरचे 3 लॉज याला आपण म्हणतो लॉ ऑफ पिरियड लॉ ऑफ लॉ ऑफ टाइम पिरियड ठीक आहे तिसरं काय द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर हा काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेटच्या मीन डिस्टन्स म्हणजे ऍव्हरेज काढायचं जसं 1 आणि 3 चा ऍव्हरेज काय येतो 2 बरोबर ना 1 आणि 3 चा ऍव्हरेज काय येतो 2 मीन त्यांच्या दोघांचा मिड पॉइंट ठीक आहे मग याचा मीन जर काढला या डिस्टन्सेसचा तर त्याच्या क्यूबला तो कसा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स समजलाय थर्ड लॉ नक्की समजलाय नक्की नेक्स्ट पॉइंट पहा काय नेक्स्ट पॉइंट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ठीक आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तर याचं स्टेटमेंट पाहायला गेलं स्टेटमेंट काय रे एव्हरी प्लॅनेट झालं ते प्लॅनेटच नसतं फक्त हा which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distance between them ठीक आहे काय लॉ आहे every object in the universe attracts every other object with a force definite force which is directly and inversely ठीक आहे स्टेटमेंट समजलंय स्टेटमेंट काय आहे स्टेटमेंट काय एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स मधला कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या स्टेटमेंटला ब्रेक करा ठीक आहे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट काय करतो दुसऱ्या ऑब्जेक्टला तो अट्रॅक्ट करतो विथ अ डेफिनाइट फोर्स ठीक आहे एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करणार आहे अट्रॅक्ट करणार आहे एका डेफिनाइट फोर्सने जो फोर्स काय आहे डायरेक्टली proportional to product म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ देअर मासेस ठीक आहे म्हणजे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स म्हणजे जर सपोज 2 ऑब्जेक्ट्स आपण कन्सिडर करू हा आहे ए आहे बी या दोघांमधला डिस्टन्स आहे आर ठीक आहे याचा मास आहे सपोज एम
आणि याचा मास कॅपिटल एम म्हणूया किंवा M1 M2 म्हणूया, ते इझी आहे. M1 M2 M2. ठीक आहे, हे क्लिअर आहे. तर यांच्या दोघांमध्ये काय असणार आहे, फोर्स असणार आहे. तो फोर्स कसा असणार आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन ऑफ देअर मासेस. ठीक आहे, अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन. पहा, डायरेक्ट प्रोपोर्शन. ठीक आहे, काय असतं, डायरेक्ट प्रोपोर्शन. डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय, एक व्हॅल्यू वाढली तर दुसरी पण वाढते, एक व्हॅल्यू कमी झाली दुसरी पण कमी होते. याला म्हणतो आपण डायरेक्ट प्रोपोर्शनल. काय म्हणतो याला आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनल. तुमचं एज वाढलं, तुमचं वेट पण काय होतं, इन्क्रीज होत जातं. ठीक आहे, आपल्या बॉडीचा मास पण काय होतो, इन्क्रीज होत जातो. याचा अर्थ त्यांच्यात काय, एज आणि मास मध्ये डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी आहे. ठीक आहे, ही काय झाली, डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी. समजलं का, डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी समजलं का, समजलं. ठीक आहे, तुमचं एज वाढलं, बुद्धी काय होत जाते, कमी. ठीक आहे, ते काय आहे, इनवर्स प्रोपोर्शन आहे. ठीक आहे, इनवर्स प्रोपोर्शन म्हणजे इनवर्स प्रोपोर्शन म्हणजे काय, एक व्हॅल्यू वाढली तर दुसरी काय होते, कमी. ठीक आहे, त्याला काय म्हणतो, इनवर्स प्रोपोर्शन. मग इनवर्स प्रोपोर्शन कसं दाखवलं होतं, जर ए आणि बी मध्ये मला दाखवायचं इनवर्स प्रोपोर्शन, असं दाखवलं जातं उलट. ठीक आहे, आणि डायरेक्ट प्रोपोर्शनल असं दाखवायचंय, ते इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, समोरासमोर. ठीक आहे, इथे काय मग डायरेक्ट प्रोपोर्शन आहे ना, मग कसे लिहिले, समोरासमोर. इथे काय, इनवर्स प्रोपोर्शन, म्हणून 1 मध्ये लिहिले. समजलंय. परत स्टेटमेंट पहा, with the definite force which is directly proportional to product of their masses. मासेसच्या प्रोडक्टला कसा आहे तो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो जो फोर्स आहे तो कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे, स्क्वेअरला कसा येतो, त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला कसा येतो, इनवर्सली प्रोपोर्शनल, म्हणून 1 मध्ये लिहिलं. समजलंय, समजलंय. मग याला कंबाईन करून लिहू शकता, चालेल ना. असं लिहिलं, डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी एकाची, एकाची इनवर्स प्रोपोर्शनॅलिटी आहे. स्टेटमेंट बदलतंय का, नाही, आहे तसंच राहतं. ठीक आहे, ज्यावेळी ज्यावेळी काय येत आहे, इथे डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी येते किंवा प्रोपोर्शनॅलिटीची साईन येते, त्यावेळी या प्रोपोर्शनॅलिटीच्या साईनच्या ऐवजी आपण इज इक्वल टू काय लिहिलं जातं, एखादा कॉन्स्टंट लिहिलं जातं. काय लिहिलं जातं, कॉन्स्टंट. मध्ये काहीतरी काय असतो, कॉन्स्टंट असतो. आणि इथे जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला म्हटलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. फोर्सची व्हॅल्यू काय आली, जी M1 M2 अपॉन R स्क्वेअर, वेर जी इज, जी काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे तो. ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू किती आहे, 6.67 इंटू 10⁻11 लर्न ठेवायची. ठीक आहे, याचं युनिट येतं फिल इन द ब्लँक्सला. काय असेल युनिट, कसं काढणार बरं युनिट, जी इथे. ठीक आहे, जी चं युनिट फाइंड करायचंय तुम्हाला. ठीक आहे, F इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, जी M1 M2 अपॉन R स्क्वेअर. याचं युनिट फाइंड करायचंय. जी ला तिकडेच ठेवा आणि बाकी सगळ्या टर्म्स इकडे घ्या, म्हणजे काय येईल बरं, F R स्क्वेअर अपॉन इकडे मल्टिप्लिकेशनला, खाली आल्यावर डिव्हिजन M1 M2 इज इक्वल टू जी. करेक्ट. मग फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. लक्षात राहील, फोर्सचा शोध कोण लावला, न्यूटनने लावला, म्हणून त्याच्या ऑनर मध्येच युनिट काय, न्यूटन. ठीक आहे, रेडियस कशात घेतोय आपण, मीटर मध्ये घेतो, आणि रेडियस हा स्क्वेअर म्हणून काय आलं, मीटर स्क्वेअर. याचं युनिट काय, केजी. याचं युनिट पण केजी. केजी इंटू केजी काय आलं, केजी स्क्वेअर. म्हणजे युनिट काय आलं त्याचं, न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट. बरोबर आहे की व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू, ही 10⁻11. हे -11 सॉल्व्ह केलं तर व्हॅल्यू अशी लर्न करणार का तुम्ही, 0.0000000 11 वेळा आणि 667 अशी लर्न करणार का, नाही ना. म्हणून -11च्या फॉर्म मध्ये लिहिली. ठीक आहे, जर सपोज मला सांगायचंय की काहीतरी एक व्हॅल्यू आहे आणि 6 वर 10 झिरो आहे सांगायचं मला, 6 वर 10 झिरो. ठीक आहे, व्हॅल्यू कशी सांगणार ना तुम्ही त्याला, तर व्हॅल्यू
अशी सांगण्यापेक्षा कशी सांगितलं जातं ते 6 × 10⁻10. ठीक आहे, 10 0 लावण्यापेक्षा एवढं सगळं लिहिण्यापेक्षा असं लिहा, इझी पडतंय. ठीक आहे, समजलंय का? समजलंय? तर जी ची व्हॅल्यू काय आहे 6.67 × 10⁻11 आणि त्याचे युनिट काय आत्ताच काढले युनिट काय आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू लर्न ठेवायची आहे. जी कसा आला जीची व्हॅल्यू लर्न ठेवायची बा. जी आपल्याला डेरिवेशन नाही जीचं 12वीत 11वीत गेल्यानंतर जीचं डेरिवेशन. ठीक आहे, आणि हे एक्सपेरिमेंटली डेराइव्ह. ठीक आहे, आता काय करायचं तुम्हाला लर्न करायचं त्याची व्हॅल्यू किती येते 6.67 × 10⁻11. ठीक आहे, जीचा युनिट आपण पण काढलेले. युनिट कसं आलं जी फक्त एका साईडला शिफ्ट केला सगळ्याचे युनिट पुट केले. हा एकटा एका साईडला घेतल्या सगळ्याचे युनिट पुट केले आणि पुट करून जीचं युनिट आलं. काही लक्षात? समजलंय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ समजलाय? समजलाय? ठीक, पुढचा पॉइंट अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. काय फाइंड करायचंय? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. काय पॉइंट आहे? काय पॉइंट आहे म्हणा? काय पॉइंट आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला मिळाला. फोर्स किती आहे? Gm1m2 अपॉन r². काय तो? Gm1m2 अपॉन r². याचं काय फाइंड करायचं आता आपल्याला? ऍक्सेलरेशन फाइंड करायचं. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं रे? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. ते काय असतं? ऍक्सेलरेशन. ठीक आहे, मग फोर्सचे बेसिक तुम्हाला दोन फॉर्म्युले सांगितले होते मी एकदा, एमए आणि एमजी. ठीक आहे, एमए कधी यूज करतात? ज्यावेळी आपण बॉडीला ऍक्सेलरेट करतो. ठीक आहे, एमए कधी यूज करतात? ज्यावेळी आपण बॉडीला ऍक्सेलरेट करतो. जर अर्थने ऍक्सेलरेट केलं किंवा कुणी ग्रॅव्हिटीने ऍक्सेलरेट केलं. ठीक आहे, जर सपोज हा पेन आहे, या पेनला मी ड्रॉप केलं, मी फोर्स लावला का याच्यावर? मी फोर्स लावला का? मग कुणी लावला? ग्रॅव्हिटीने लावला ना. कुणी फोर्स लावला? ग्रॅव्हिटीने फोर्स लावला ना. सरस्वती. ठीक आहे, तर त्यावेळी जो फोर्सचा फॉर्म्युला येतो काय तो? mg. आणि ज्यावेळी जर आपण ऍक्सेलरेट करत असू, म्हणजे पेनला जर मी असं मूव्ह करत असेल, गाडी ब्रुम ब्रुम करते हा सरस्वती, तर तर इथे कुणी ऍक्सेलरेट केलं? आपण केलं ना. ठीक आहे, मग त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करायचा एमए. अर्थने ऍक्सेलरेट केलं तर mg. समजलंय? समजलंय का? ठीक आहे, तर काय फाइंड करायचं आपल्याला? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. जी फाइंड करायचं थोडं. ऍक्सेलरेशन, अर्थचं ऍक्सेलरेशन काय आहे? जी आहे ना. आपलं ऍक्सेलरेशन काय आहे? ए. अर्थचं काय आहे? जी आहे, स्मॉल जी. ठीक आहे, ते आपल्याला फाइंड करायचंय. ठीक आहे, आत्ताच आपण फाइंड केलं की अर्थ आपल्यावर काही फोर्स एक्झर्ट करते, ग्रॅव्हिटीने अट्रॅक्ट करते. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे? Gmm अपॉन r². आता कॅपिटल एम म्हणजे काय? मास ऑफ अर्थ. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ. स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, जो काही ऑब्जेक्ट असेल त्याचा. ठीक आहे, आपल्याला न्यूटन्स लॉ नुसार फोर्स मिळाला किती? Gmm अपॉन r². बट आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. काय बेसिक फॉर्म्युला फोर्सचा? mg. बरोबर, दोन फॉर्म्युले मिळाले. सेम सेम. काय करणार? इक्वेट. एम आणि एम गेला. जी ची व्हॅल्यू काय आली? मग m अपॉन आला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. काय आला तो? Gm अपॉन r². काय आला तो? Gm अपॉन. कसा आला समजला का? फोर्सच्या आपल्याकडे दोन फॉर्म्युले माहिती आपल्याला. एक आहे Gm अपॉन r² आणि दुसरा काय? mg. ठीक आहे, मग दोन्ही इक्वेट करून mm कॅन्सल आउट झाला आणि काय मिळाला? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिळाला Gm अपॉन. समजा? नक्की नक्की समजलं? आता याच्यानंतर येतो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. काय येतो? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशासोबत वेरी होते? कशासोबत काय होते? वेरी होते. वेरी होते याचा अर्थ बदलते. कोणासोबतची चेंज होते. ठीक आहे, आता जर इथे पाहिलं, इथे न्यूटन्स लॉ मध्ये तुम्ही फॉर्म्युला तर डिराइव्ह केला. काय डिराइव्ह केलं? फॉर्म्युला सांगा बरं काय आला तुमचा? F इज इक्वल टू Gm1m2 अपॉन r². असं लिहिलं होतं ना आपण, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू
masses and inversely proportional to r square. दोन मॅग्नेट कन्सिडर करा. दोन मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक फोर्स असतो. ठीक आहे, तसा अर्थ आणि आपल्यात मध्ये पण काहीतरी फोर्स आहे ना. जर आपला मास जास्त तर आपला फोर्स पण जास्त. ठीक आहे, म्हणून प्लॅनेट्स आणि प्लॅनेट मधला ग्रॅव्हिटी दिसते का, कारण त्याचा कसं आहे मास जास्त आहे. प्लॅनेट आणि प्लॅनेटचा मास जास्त असल्यामुळे त्यांच्यातला फोर्स जास्त आहे. ठीक आहे, सरस्वती आणि अनुष्का दोघींमधला फोर्स दिसतोय का, नाही का, कारण त्यांचा मास कसं आहे कमी. ठीक आहे, मास कसं आहे कमी, अर्थच्या कंपॅरेटिव्ह मास कसं आहे कमी आहे. ठीक आहे, म्हणून त्यांच्यातला फोर्स आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, जर आपण डिस्टन्स इन्क्रीज केलं तर फोर्सची व्हॅल्यू काय म्हणजे कमी आलं पाहिजे. डिस्टन्स इन्क्रीज केल्याचा अर्थ तुम्ही अर्थ पासून खूप लांब लांब जात चालले, कुठे गेले आता स्पेस मध्ये गेले, म्हणजे लांब लांब गेले, फोर्सची व्हॅल्यू काय झाली कमी. फोर्सची व्हॅल्यू काय झाली कमी झाली. समजलंय, समजलंय का, समजलंय, हे समजलंय. ठीक, तर आता आपल्याला जी कशासोबत व्हॅरी होतंय ते पाहिजे. जी हा जो आहे जी कोणासोबत व्हॅरी होतंय ते पाहिजे. मला सांगा, अर्थचं वजन कमी जास्त होतं का, नाही होत ना, म्हणजे ही व्हॅल्यू काय कॉन्स्टंट आहे बरोबर. जी ची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे, किती येते 6.67 इंटू 10⁻⁻11. म्हणजे जी हा जो व्हेरी होतो हा कोणासोबत व्हेरी होतो, डिस्टन्स सोबत व्हेरी होतो. कोणासोबत, डिस्टन्स सोबत. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल का लिहिलं रे, कारण हे कुठं होतं खाली होतं ना, म्हणून काय लिहिलं इधर. मी काय सांगितलं, इनव्हर्स प्रपोर्शन का लिहिलं, काय लिहिलं, कारण हा जी कुठं होता वरती होता, आर कुठं होता खाली, म्हणून इनव्हर्स प्रपोर्शन लिहिलं. ठीक आहे, इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे ही व्हॅल्यू वाढली तर दुसरी व्हॅल्यू काय होते कमी होते ना. ठीक आहे, इथे जर पाहिलं ते कसे आहेत उलट आहेत ना. इथे एफ आणि आर मध्ये कसं प्रपोर्शन आहे, इनव्हर्स प्रपोर्शन. सेम कोणासोबत, जी आणि आर सोबत, काय इनव्हर्स प्रपोर्शन दोघांमध्ये. समजलंय का, समजलंय का, समजलंय नक्की, डाऊट. जी ची व्हॅल्यू समजली. ठीक आहे, तर आता काय करायचं आपल्याला, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. जी ची व्हॅल्यू कशी बदलते, काय जी ची व्हॅल्यू कशी बदलते. ठीक आहे, मग मला सांगा अर्थ जो आहे तो प्रॉपर स्पेरिकल आहे का, प्रॉपर गोल आहे का, नाही, तो कसा आहे थोडासा ओवल शेप. कसा आहे तो थोडासा ओवल शेप. ठीक आहे, हा रट्टा. हा ठीक आहे, असा आहे थोडा, बरोबर, बरोबर का, बोल नाही ना, बर हा बस. ठीक आहे, तर पोल्सला कसा आहे तो थोडासा फ्लॅट आहे, फ्लॅटन्ड ऍट द पोल्स. पोल्सला कसा आहे फ्लॅटन्ड, आणि इक्वेटरला कसा आहे बल्ज. इक्वेटरला कसा आहे बल्ज. इक्वेटर म्हणजे हे आता इक्वेटर, आणि हे काय आता नॉर्थ अँड साऊथ हेमिस्फिअर मध्ये डिवाइड करतो ते इक्वेटर येतो. तर पोल्सला कसा आहे तो फ्लॅटन्ड, पोल्सला कसा आहे फ्लॅट, इक्वेटरला कसा आहे बल्ज. ठीक आहे, मग अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ जर सरफेस बदलला, ठीक आहे, मग सरफेस कोणता कोणता, दोन सरफेस झाले ना त्याचे. ठीक आहे, पोल्सचा एक झाला आणि इक्वेटरचा एक झाला. ठीक आहे, डिस्टन्स सांगा बरं, कुठं जास्त कुठं कमी, इथे डिस्टन्स जास्त की इथे डिस्टन्स जास्त. दिसताना इथे पोल दिसतोय, थांबा डायग्राम नीट काढू द्या. हा इक्वेटर आहे, ठीक आहे, आणि हा इथे. तर पोल्सचा डिस्टन्स कसा आहे कमी इक्वेटर पेक्षा. इक्वेटरला कसा आहे तो बल्ज्ड आहे ना, इक्वेटरला असा वाढलेला आहे बरोबर, म्हणजे याच्यापासून याचा डिस्टन्स काय झालं वाढलं ना. डिस्टन्स वाढलं तर जी ची व्हॅल्यू काय होतं रे कमी होतं. इनव्हर्स प्रोपोर्शन आताच लिहिलं. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स वाढलं, जिथे डिस्टन्स जास्त इथे डिस्टन्स काय जास्त, जी ची व्हॅल्यू कमी. इथे डिस्टन्स कमी, जी ची व्हॅल्यू जास्त. समजलं का, म्हणजे पोल्सला जी ची व्हॅल्यू काय असते जास्त. पोल्सला आपण जास्त ऍक्सेलरेट होतो ऍज कम्पेअर टू इक्वेटर, आणि त्यांच्यातला डिफरन्स कितीचा आहे फक्त 9.8 आहे याची व्हॅल्यू. इथे जी ची व्हॅल्यू किती येते 9.8, आणि इथे जी ची व्हॅल्यू असते ती असते 9.78. एवढाच डिफरन्स. कितीचा डिफरन्स आहे 9.8 आणि 9.78. कितीचा डिफरन्स आहे
9.8 आणि 9.78. समजलंय का? समजलंय? डिस्टन्स कमी झालं, जीची व्हॅल्यू काय झाली? इन्क्रीज झाली. का? कारण त्यांच्यात काय आहे? इनवर्स प्रपोर्शन आहे. का? कारण त्यांच्यात काय आहे? इनवर्स प्रपोर्शन आहे. समजलंय का? समजलंय? म्हणजे पोल्सला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे? ग्रेटर. काय आहे? काय आहे व्हॅल्यू? ग्रेटर. बाय. समजलंय का? समजलंय हे? नक्की स्टेटमेंट मध्ये वर्ड्स मध्ये लिहायचा. वर्ड्स मध्ये काय येईल ते? अर्थ कसा आहे? अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. तो कसा आहे? बल्ज्ड ॲट द इक्वेटर आणि फ्लॅटन्ड ॲट द पोल्स. पोल्सला कसा आहे? तो चपटा. ठीक आहे. आणि बल्ज्ड ॲट द इक्वेटर. ठीक आहे. जी वेरीज विथ रेडियस ॲज. जी कसा वेरी होतो? रेडियस सोबत r² 1/r² ने वेरी होतो. ठीक आहे. मग ॲज आर इन्क्रीजेस जी काय होतो? डिक्रीज होतो. ठीक आहे. ॲट पोल्स आर कसा आहे? स्मॉलर आहे म्हणजे ची व्हॅल्यू जास्त. इथे आर जास्त आहे म्हणजे ची व्हॅल्यू कमी. मग त्या व्हॅल्यू स्पेसिफिकली हा व्हॅल्यूज किती आहेत? एकाची किती आहे? 9.8, एकाची किती आहे? 9.78. समजलंय? समजलंय का? नक्की? ठीक. नाव काय आहे? चेंज विथ हाईट. काय आहे नंतर? चेंज विथ हाईट. आता पहा अर्थ आहे काय आहे आपल्याकडं? काय आहे? काय आहे? अर्थ. ठीक आहे. आता आता जर हाईट इन्क्रीज झाली, काय झालं? हाईट इन्क्रीज झाली तर जीची व्हॅल्यू काय होईल रे? कमी होणार. का? कारण कारण इथे डिस्टन्स काय होतं? इथे डिस्टन्स काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू होती. तुम्ही एका हाईटला गेला, सपोज तुम्ही फर्स्ट इथे होता, फर्स्ट अर्थ सरफेसला होता आणि आता कुठे गेला? सपोज एका हाईटला गेला. डिस्टन्स काय झालं? वाढलं ना? डिस्टन्स वाढलं ना? जीची व्हॅल्यू काय झाली? मग कमी. डिस्टन्स इन्क्रीज झालं. डिस्टन्स फ्रॉम सेंटर, हा जो आर असतो, हा जो आर आहे तो काय आहे? डिस्टन्स आहे अर्थच्या सेंटर पासून थोडक्यात. ठीक आहे. तर डिस्टन्स वाढलं तर जीची व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. का? कारण त्यांच्यात काय आहे? इनवर्स प्रपोर्शन. काय त्यांच्यात? समजा? समजलंय? मग हाईट वाढली, जीची व्हॅल्यू कमी. समजलंय? समजलंय? अँड लास्ट काय आहे? चेंज विथ डेप्थ. ओके. इथे काय होईल सांगा बरं? आई सरस्वती, इथे काय होईल सांग? कमी होणार. ठीक आहे. सांगा. जसं जसं तुम्ही डेप्थला जाणार, जसं जसं तुम्ही डेप्थला जाणार तसं तसं काय होतंय रे? डिस्टन्स कमी होते की जास्त होतं? मग जीची व्हॅल्यू वाढते. पण तसं होत नाही. का नाही होत? कारण ज्यावेळी आपण डेप्थला जातो, डेप्थला गेल्यानंतर आपल्याला अट्रॅक्ट करणारा जो मास आहे तो मास पण कमी होतो. अर्थचा मास पण काय होतो? कमी. तुम्ही डेप्थला गेला, ठीक आहे, अट्रॅक्ट करणारा मास काय झाला? कमी झाला. अट्रॅक्ट करणारा मास म्हणजे वरचा तुम्हाला आता अट्रॅक्ट करणार आहे का? नाही. तुम्हाला कुठे अट्रॅक्ट करतोय आपण? सेंटरकडे अट्रॅक्ट करतोय ना? सेंटरकडे अट्रॅक्ट करणारा मास कोणता राहिला आता? फक्त हा राहिला. जसं अजून डेप्थला जाणार, अजून डेप्थला गेलो, मास पण काय झाला? कमी. अट्रॅक्ट करणारा मास काय झाला? कमी. समजलंय? समजलंय का? सेंटरकडे अट्रॅक्ट करणारा मास काय झाला? कमी झाला. याचा अर्थ इथे मास काय होतोय? कमी होतोय. जीचा फॉर्म्युला काय? gm/r². मास कमी झाला. मास आणि जी मध्ये काय रिलेशन आहे? डायरेक्ट प्रपोर्शन आहे. समोर समोर आहेत ना, डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी. मास कमी झालं, जीची व्हॅल्यू पण काय होते? कमी. समजलं का? समजलंय? याच्यात काय व्हायला हवं होतं? इथे काय व्हायला होतं सांगा? इथे असं व्हायला हवं होतं की डिस्टन्स कमी झाले, जीची व्हॅल्यू वाढायला हवी होती. बट होतंय काय याच्यात? मास काय होतोय? कमी. मास कमी झाला तर जीची व्हॅल्यू पण काय होतीये? कमी. ही रिअल केस आहे. मास कमी होतो याचा अर्थ काय? की अट्रॅक्टिंग मास काय होतो? कमी. अट्रॅक्टिंग मास म्हणजे अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करणारा मास. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर सपोज तुम्ही अर्थ आहे
अर्थ सरफेसवर आहात आणि त्याच जागी जर सपोज एक छोटासा बॉल घेतला, अट्रॅक्टिंग मास कोणाचा जास्त आहे? अर्थचा जास्त आहे ना. जसं जसं तुम्ही अर्थच्या आतमध्ये जाल, आत गेल्यानंतर त्याचं मास पण काय होतंय, जे अट्रॅक्ट करणारा मास आहे, ठीक आहे. वरचा सरफेस अट्रॅक्ट करणार आहे का आपल्याला? वरचा सरफेस अट्रॅक्ट करतो का? कुठे अट्रॅक्ट होतो आपण? सेंटरकडे अट्रॅक्ट होतो ना. मग वरचा सरफेस गेला, आता तो अट्रॅक्ट करणार नाही आपल्याला. अट्रॅक्ट करणारा मास कोणता आहे? खालचा सरफेस. करेक्ट का? समजलं का? म्हणजे अट्रॅक्टिंग मास काय झाला? कमी. वरचा सरफेस आता आपल्याला मॅटर करत नाही. जसं जसं तुम्ही आतमध्ये जाता, अर्थ सरफेस मध्ये जाता, तस तसं सेंटरकडे अट्रॅक्ट करणारा मास पण कमी कमी होत जातो. मास कमी झाला, जिची व्हॅल्यू पण काय झाली? कमी. का? कारण डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी आहे दोघांमध्ये. फॉर्म्युला काय आहे? जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर, असा फॉर्म्युला आहे ना. जी आणि एम मध्ये काय आहे? डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी. मास काय झाला? कमी. जीची व्हॅल्यू कमी. समजलं? काय व्हायला हवं होतं? डिस्टन्स कमी झालंय म्हणून जी वाढायला पाहिजे होता, बट होतंय काय? मास कमी झाला म्हणून जी पण कमी होत विथ डेप्थ. समजलंय? नक्की नक्की समजलंय? 3 केसेस परत सांगा, काय आहेत 3 केसेस? फर्स्ट काय होती? शेप सोबत. शेप सोबत जर सपोज हा अर्थ सरफेस आहे, इथे पोल्सला व्हॅल्यू काय असते? पोल्सला डिस्टन्स कमी. हा, डिस्टन्स कमी, जीची व्हॅल्यू जास्त. किती असते ती? 9.8. इक्वेटरला रेडियस जास्त, जी कमी, व्हॅल्यू काय असते? 9.78. ठीक आहे. ही झाली शेप सोबत. नंतर हाईट सोबत. हाईट सोबत हाईट वाढली, डिस्टन्स वाढलं, म्हणजे जी काय होतो? कमी. डिस्टन्स वाढलं, जी काय झाला? कमी. मग कमीच आहे की. 9.8 9.8 म्हणजे असतं 9.80 आणि 9.78. ठीक आहे, समजलंय का? आणि थर्ड काय आहे? विथ डेप्थ. विथ डेप्थ काय होतंय? मास कमी होतोय आणि जी पण कमी. समजलंय? 3 केसेस समजल्या? 3 केसेस नक्की? काय डाऊट याच्यात? नक्की? नेक्स्ट पॉइंट काय आहे? नेक्स्ट पॉइंट मास अँड वेट. ठीक आहे. मास ही काय? ऍक्च्युअल बॉडीचं जी मॅटर आहे, अमाऊंट ऑफ मॅटर. रट्टा. ठीक आहे. तर मास काय असतं? अमाऊंट ऑफ मॅटर. मास काय आहे? अमाऊंट ऑफ मॅटर. आणि वेट जो आहे तो काय असतो? फोर्स. फोर्स जो ऍक्टिंग ऑन सरफेस ऑफ अर्थ. ठीक आहे. आणि फोर्स किती असतो मग? तो mg. म्हणजे वेट किती येतो? mg. mg इतका फोर्स लावतो ना आपण सरफेसवर. ठीक आहे. म्हणजे आपलं वेट जे आहे ते काय होतं? mg. आणि आपलं ऍक्च्युअल मास जे आहे ते काय होतं? अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट ऑफ मॅटर कधीच बदलत नाही. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी नेवर चेंजेस. आपलं वेट बदलू शकतं का? कारण जर व्हॅल्यू ऑफ जी बदलली, व्हॅल्यू ऑफ जी 3 गोष्टींनी बदलू शकते. आता पाहिलं शेप, नंतर हाईट आणि डेप्थ. ठीक आहे. जी बदलला तर वेटची व्हॅल्यू बदलते. मास काय राहते? अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय राहतो? सेम. अमाऊंट ऑफ मॅटर काय राहतो? सेम. ठीक आहे. तुम्ही इथे आहात, तुम्ही तेच स्पेस मध्ये आहात, तुम्ही तेच प्लॅनेट ज्युपिटरवर आहात, तेच मार्सवर आहे, सगळीकडे तेच आहे. ठीक आहे. बट आपण एक्झर्ट केलेला, जसं अर्थ सरफेसवर आपण काहीतरी फोर्स एक्झर्ट करतोय, त्यालाच आपण काय म्हणतो? वेट म्हणतो. हेच जर तुम्ही मूनवर गेलात, मूनवर तुमचा वेट कमी होईल की जास्त? कमी. का? कारण ग्रॅव्हिटी काय तिथं? कमी. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिथं कमी असल्यामुळे आपलं वेट, आपण एक्झर्ट केलेला मून सरफेसवर फोर्स काय ना कमी. समजलंय? समजलंय? मास आणि काय होते? वेट. समजलंय का? मास आणि वेट. समजलंय? नेक्स्ट काय आहे नंतर? फ्री फॉल. काय आहे? फ्री फॉल. ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग आहे. कसा आहे तो? फ्रीली फॉलिंग आहे. याचा अर्थ तो जो मूव्ह करतोय किंवा फॉलिंग, आता फॉल होता ना तो, एखादा ऑब्जेक्ट आहे खाली पडतोय अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी ओनली. एखादा ऑब्जेक्टवर फक्त जर ग्रॅव्हिटी ऍक्ट करत असेल तर तो काय असतो? फ्री फॉल. पेनला मी पकडले आता, फक्त ग्रॅव्हिटी ऍक्ट करते का?
मी पण फोर्स लावतात ना त्याला वरती, ठीक आहे. पेनला जर सोडलं तर कोणी काय ऍक्ट झालं त्याच्यावर, फक्त ग्रॅव्हिटी ऍक्ट झाली ना, ठीक आहे. म्हणजे याच्यावर काय लागला, फक्त ग्रॅव्हिटी लागल्यामुळे याला काय म्हणलं तुम्ही, फ्री फॉल. कसा आहे तो, फ्रीली फॉलिंग. कसा आहे तो, फ्रीली फॉलिंग. सोडला तर काय बनणार, फ्री फॉल. नको सोडायचं ना, नाहीच सोडणार, ठीक आहे. तर हा काय बनतो, फ्री फॉल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे तो फक्त ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये खाली पडतोय, त्याला काय म्हटलं, फ्री फॉल म्हटलं. समजलंय, त्याला काय म्हटलं, फ्री फॉल म्हटलं, ठीक आहे. फ्री फॉलच्या इक्वेशनचं त्याआधी तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन लर्न पाहिजेत. काय लर्न पाहिजेत, कायनेमॅटिकल इक्वेशन. सांगा बरं लर्न आहेत का. हा, काय इक्वेशन फर्स्ट, v इज इक्वल टू यू प्लस एटी. कायनेमॅटिकल इक्वेशन काय, v इज इक्वल टू यू प्लस एटी. त्यानंतर v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आणि थर्ड इक्वेशन काय, s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. त्यात s म्हणजे काय असतं, त्यात हे काय असतं, s म्हणजे डिस्प्लेसमेंट. काय असतं ते, डिस्प्लेसमेंट. u म्हणजे काय असतं, लिहिल्यावर सांगा, इनिशियल वेलोसिटी. v म्हणजे काय असते, फायनल वेलोसिटी, ठीक आहे. a म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. आणि t म्हणजे तेवढं तर पटकन येत, ठीक आहे. समजलंय का. मग फ्री फॉलचं इक्वेशन काय. आता फ्री फॉल मध्ये फक्त कोण ऍक्ट करते, ग्रॅव्हिटी. म्हणजे ऍक्सेलरेट कोण करणार आहे, ग्रॅव्हिटी. म्हणजे ऍक्सेलरेशन काय लिहू शकता तुम्ही, जी लिहू शकता. बरोबर, फ्री फॉल मध्ये कोण ऍक्ट करते, ग्रॅव्हिटी. आता ह्या पेनला मी सोडल्यानंतर तो कुठं पडतो, खाली. खाली पडल्यानंतर तो रेस्टवर जातो. त्याचा अर्थ फायनल वेलोसिटी त्याची काय, 0. फायनल स्पीड काय, 0. म्हणजे v इज इक्वल टू काय ना, 0. दोन्ही इक्वेशन्स मध्ये पुट करा, ठीक आहे. दोन्ही इक्वेशन्स मध्ये काय करा, पुट करा. दोन्ही जर या इक्वेशन मध्ये, थांबा, u0 यायला पाहिजे, आपण सोडतोय इथून, u0 यायला पाहिजे. आपण करतोय काय, त्याला रेस्ट वरून सोडतोय, असं सोडलं. फ्री फॉल कधी बनतो तो, याला सोडलं, सोडू का, याला सोडलं तर पहिला कुठे आहे तो, रेस्टवर आहे. पहिली इनिशियल वेलोसिटी काय त्याची, 0, ठीक आहे. फ्री फॉल कधी होतो, ज्यावेळी तो असा असा पडत असेल त्यावेळी फ्री फॉल होतो. म्हणजे फायनल वेलोसिटी काहीतरी आहे, इनिशियल वेलोसिटी 0, ठीक आहे. हे नका बघू फायनली तो रेस्टवर आहे, त्यावेळी तो फ्री फॉल नाही. फ्री फॉल कधी येतो, ज्यावेळी तो असा पडतोय त्यावेळी तो फ्री फॉल, ठीक आहे. म्हणजे इनिशियली तो रेस्टवर आहे, फायनल वेलोसिटी काहीतरी आहे, म्हणजे यू काय, 0. पुट करा दोन्ही तीन इक्वेशन्स मध्ये. काय येईल ते, v इज इक्वल टू यू च्या जागी 0, ठीक आहे. a च्या जागी म्हणजे 0 प्लस gt. म्हणजे इक्वेशन काय आलं, v इज इक्वल टू gt. बरोबर, फर्स्ट इक्वेशन ऑफ फ्री फॉल, ठीक आहे. सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा, v स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर प्लस 2 a च्या जागी, करेक्ट. काय आलं इक्वेशन मग सेकंड, v स्क्वेअर इज इक्वल टू, थर्ड येणार ते, ठीक आहे. मग s इज इक्वल टू काय आहे, 0 t प्लस हाफ जी टी स्क्वेअर. काय झालं, 0. s इज इक्वल टू काय आलं, हाफ जी टी स्क्वेअर. हे आले इक्वेशन्स ऑफ फ्री फॉल. काय म्हटलं याला, समजलंय काय म्हटलं याला, काय म्हटलं अरविना, काय म्हटलं, इक्वेशन्स ऑफ फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर फक्त ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये वर्क करत असेल, पडत असेल, त्याला काय म्हणतो आपण, फ्री फॉल. काय म्हणतो त्याला, फ्री. समजलंय फ्री फॉल. नंतर काय आहे, नंतर एस्केप वेलोसिटी. काय आहे नंतर, एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटी शिकण्याआधी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, लर्न करा डायरेक्ट फॉर्म्युला. कारण ह्याचं जे डेरिवेशन आहे ते डेरिवेशन तुम्हाला 11वीत किंवा 12वीत, ठीक आहे. काय व्हॅल्यू त्याची, मायनस जी एम एम अपॉन आर. काय व्हॅल्यू त्याची, मायनस आर, म्हणजे आर प्लस एच होतो नंतर, ठीक आहे. आता हा आर प्लस एच कसा आला, हा अर्थ सरफेस आहे. अर्थ सरफेस पासून जर एखादा मास आहे तो आर डिस्टन्सला आहे, तर आर प्लस एच कसा आला, कॅपिटल आर म्हणजे असतो रेडियस ऑफ अर्थ, आणि ही एच म्हणजे असते हाईट. म्हणजे आर ला जर लिहायचंय तर काय येणार, आर प्लस एच. स्मॉल आर नाही, कॅपिटल आर हा रेडियस ऑफ अर्थ असतो, ठीक आहे. कॅपिटल आर काय, रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे याला काय लिहू शकता, मायनस जी एम एम अपॉन
आर प्लस एच. फॉर्म्युला डिरेक्टली लर्न करा. ठीक आहे, समजलंय का? समजलंय का? नक्की समजलंय? ठीक आहे. तर काय शिकायचं आता आपल्याला? एस्केप वेलॉसिटी. काय शिकायची आहे? एस्केप वेलॉसिटी. ठीक आहे. मग एखादा जर सपोज प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटची प्लॅनेट नाही सॉरी सॅटेलाइट आहे. ठीक आहे. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? एस्केप वेलॉसिटी म्हणजे अशी वेलॉसिटी जी त्या सॅटेलाइटला द्यावी लागेल. तो सॅटेलाइट काय व्हायला पाहिजे? एस्केप व्हायला पाहिजे. कुठून? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून काय व्हायला पाहिजे? तो एस्केप व्हायला पाहिजे. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? अशी वेलॉसिटी जी कोणाला द्यायची? कोणाला द्यायची? सॅटेलाइटला द्यायची. ठीक आहे. अशी वेलॉसिटी एखाद्या ऑब्जेक्टला द्यायची की तो सॅटेलाइट काय झाला पाहिजे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर निघून गेला पाहिजे. तर ती काय होते? एस्केप वेलॉसिटी. एस्केप एस्केप करायचं आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून. म्हणजे अर्थ इथे सपोज, तर अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड इन्फ्लुएन्स आहे सपोज तो इथपर्यंत आहे, इथपर्यंत त्याची ग्रॅव्हिटी ऍक्टिव्ह आहे, तर याच्या बाहेर पडायचं असेल तर जितकी वेलॉसिटी आपल्याला द्यावी लागेल ती म्हणजे काय आहे? एस्केप वेलॉसिटी. समजलं एस्केप वेलॉसिटी? एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? एस्केप वेलॉसिटी म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेलॉसिटी द्यावी लागते त्या सॅटेलाइटला. सॅटेलाइटला असं इग्नाइट केलं जातं ना, सॅटेलाइट सपोज कसा काढायचा? हा, ग्रॅव्हिटी जिथे ऍक्ट नाही झाली पाहिजे अशा ठिकाणी जायचंय. ठीक आहे. तर सॅटेलाइटला काय झालं? तसं इग्नाइट केलं होतं ना, बरोबर. म्हणजे ह्याला काय देतोय आपण? स्पीड देतोय. याला काय देतोय आपण? वेलॉसिटी देतोय. त्याला काय देतोय आपण? वेलॉसिटी और काही अमाऊंट मध्ये स्पीड देतोय. तर त्याला किती स्पीड दिली पाहिजे की तो एस्केप झाला पाहिजे फील्डच्या? त्याला काय म्हणणार? एस्केप वेलॉसिटी. अनुष्का समजले? एस्केप वेलॉसिटी समजले का? ठीक आहे. आणि नियरली त्याची जी व्हॅल्यू येते ती येते 11.2 मीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदात किती मूव्ह करायचं? 11.2. 1 मीटर म्हणजे किती असतं? इतका हातभर, 100 सेंटीमीटर. तर एक इथपर्यंत म्हणजे काय होतं? 1 मीटर. बरोबर. तुम्ही एका सेकंदात 1 मीटर जाऊ शकता. एका सेकंदात 11 मीटर जाऊ शकतो का आपण? नाही जाऊ शकत ना. तर किती वेलॉसिटी द्यायला लागेल? मिनिमम 11.2 इतकी वेलॉसिटी द्यावी लागेल एका सेकंदात. त्याने किती ट्रॅव्हल करायला पाहिजे? 11.2. तर तो सॅटेलाइट एस्केप होतो, नाहीतर एस्केप होणार नाही. समजलं एस्केप वेलॉसिटी? समजलंय का? समजा एस्केप वेलॉसिटी. तर ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर जाण्यासाठी जी वेलॉसिटी लागते त्याला काय म्हटलं आपण? एस्केप वेलॉसिटी म्हटलं. काय म्हटलं त्याला? एस्केप वेलॉसिटी. नियरली 11.2 येते. 11.2 येते ही इथं कुठल्या तरी डेरिवेशन मध्ये आहे? नाहीये. ठीक आहे. सरफेस ऑफ मून आहे. नाही आहे. किती आहे ती? 11.2 आहे. किती? पेज नंबर 14 वर पहा. पेज नंबर 14 वर सॉल्ड एक्झाम्पल आहे ना, त्याच्या शेजारचं एक्झाम्पल, त्या शेजारी पहा. सॉल्ड एक्झाम्पलच्या शेजारी 11.2 फर्स्ट हाफ. 11.2 अर्थ साठी किती येते एस्केप वेलॉसिटी? 11.2 मीटर पर सेकंड झाली. ती किलोमीटर पर सेकंड. एका सेकंदात किती मूव्ह करायचं? किलोमीटर. किती मूव्ह करायचं? 11.2 किलोमीटर मूव्ह करायचे. किती किलोमीटर? 11 किलोमीटर मूव्ह करायचंय. किती? एका सेकंदात. किती सेकंदात? एका सेकंदात किती मूव्ह करायचं? 11. तर आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर एस्केप होऊ शकू. समजलंय? समजलंय का? समजलंय का? नक्की? ठीक आहे. तर त्या सॅटेलाइटची जर टोटल एनर्जी काढायची असेल, ठीक आहे, किंवा सपोज म्हणा इथे याच्यात पहा एक मास आहे, त्या सॅटेलाइटचा मास सपोज काय आहे? एम आहे. ठीक आहे. एक सॅटेलाइट म्हणा अर्थ सरफेस आहे. अर्थ सरफेस पासून आपण काय करतोय? एक सॅटेलाइट काय करतोय? इग्नाइट करतोय. काय करतोय? सॅटेलाइटला इग्नाइट करतोय. याचा अर्थ काहीतरी वेलॉसिटी देणार आहे आपण त्याला. ज्याचा मास किती आहे? एम आहे. त्याचा मास किती आहे? एम. ठीक आहे. मग याला लागणारी टोटल एनर्जी काय असेल? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी काय आहे? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू काय होणार आहे? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. किंवा असंही म्हणू शकतो आपण
जितका अमाऊंट ऑफ त्याच्यात पोटेन्शियल असेल, तुमच्यात जितके पोटेन्शियल तितकेच तुम्ही रन करू शकता ना. बरोबर, जितका आपल्यात पोटेन्शियल तितकीच आपली कायनेटिक एनर्जी असणार आहे. बरोबर, म्हणजे कायनेटिक एनर्जी कोणाला इक्वल आहे? पोटेन्शियल एनर्जीला. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी काय असते रे? हाफ एम व्ही स्क्वेअर असते ना कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? हाफ एम बी स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जीचा काय आहे? मायनस जी एम एम अपॉन आर. आणि मॅग्नेट्यूड मध्ये घेतला. मॅग्नेट्यूड म्हणजे असं लावता ना तुम्ही मॅग्नेट्यूड. बरं, मॅग्नेट्यूड मध्ये साइन काय होते? निगेटिव्हची पण पॉझिटिव्ह होऊन जाते. समजलं का? ठीक. तर कायनेटिक एनर्जी कोणाला इक्वल आहे? पोटेन्शियल एनर्जीला इक्वल आहे. कायनेटिक एनर्जी कोणाला इक्वल आहे? पोटेन्शियल एनर्जीला. तर एस्केप वेलोसिटी या पॉइंटला काय होईल ती फाइंड करायची आपल्याला. ठीक आहे, काय फाइंड करायची आहे? वेलोसिटी. काय काय कॅन्सल आउट होईल? एम आणि एम कॅन्सल आउट झाला, म्हणजे हाफ बी स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? जी एम अपॉन आर. हा 2 इकडे जाईल, म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? 2 जी एम अपॉन आर. म्हणजे व्ही इज इक्वल टू काय आला? रूट 2 जी एम अपॉन आर. आणि यालाच म्हटलं जातं रूट. का घेतला? कारण स्क्वेअर नाव देतो. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो काय? एस्केप वेलोसिटी. काय म्हटलं जातं याला? एस्केप वेलोसिटी. आणि ज्यावेळी आपण याच्यात व्हॅल्यूज टाकतो, अर्थची रेडियस टाकतो, मास टाकतो, जीची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 टाकतो, या व्हॅल्यूज टाकल्यानंतर अर्थ साठी जी एस्केप वेलोसिटी येते, एस्केप वेलोसिटी फॉर अर्थ, कोणासाठी? फॉर अर्थ, ती येते 11.2 किलोमीटर पर सेकंड फॉर अर्थ. ठीक आहे, मून साठी किती येते पहा बरं. मून साठी किती येते पहा बरं. एक्झाम्पल आहे, सॉल्ड एक्झाम्पल. 2.37 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे मून वरून जर तुम्हाला एस्केप करायचंय, ठीक आहे, एस्केप वेलोसिटी फॉर मून, मून वरून जर एस्केप करायचंय तर 2.37 किलोमीटर पर सेकंड इतकी वेलोसिटी पाहिजे. किती वेलोसिटी पाहिजे? 2.37 किलोमीटर पर सेकंड. समजले का एस्केप वेलोसिटी? समजले? सगळ्यात पहिल्यापासून पॉइंट्स पहा. सगळ्यात फर्स्ट ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटी म्हणजे काय? कुणी डिस्कवर केला होता? आयझॅक न्यूटन. बिगेस्ट फोर्स आहे आणि रेंज कशी त्याची? जास्त आहे, लांबपर्यंत आहे. ठीक आहे, नंतर काय पाहिलं? सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल म्हणजे काय? सेंटरकडे अट्रॅक्ट करणारा. सेंट्रिफ्युगल म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर. ठीक आहे, नंतर काय आहे? सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म मध्ये स्पीड कॉन्स्टंट, नॉन युनिफॉर्म मध्ये स्पीड नॉट कॉन्स्टंट. वेलोसिटी कॉन्स्टंट राहते का? नाही. दोघांमध्ये वेलोसिटी कॉन्स्टंट नाही का? कारण वेलोसिटीची डायरेक्शन बदलत राहते, त्यामुळे वेलोसिटी कॉन्स्टंट नाही. पुढे केपलर्स लॉ. केपलरचे किती लॉ आहेत? 3 लॉज. 3 लॉज सगळे समजलेत का? पहिल्यापासून समजलेत. 3 लॉज लर्न ठेवायचे. 3 लॉचे स्टेटमेंट लक्षात पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे? युनिव्हर्सल. नेक्स्ट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, त्याचं स्टेटमेंट प्लस मॅथमेटिकल इक्वेशन आणि जीची व्हॅल्यू लर्न करायची. जीची व्हॅल्यू काय आहे? 6.67 इंटू 10⁻11 आहे जीची व्हॅल्यू. ठीक आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर युनिट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, नेक्स्ट काय होतं? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. जीची व्हॅल्यू काय आहे? जीएम अपॉन आर स्क्वेअर. मग जी कसा व्हेरी होतो? 3 गोष्टींनी व्हेरी होतो तो. कसा? सरफेस सोबत, नंतर हाईट सोबत आणि डेप्थ सोबत. सरफेस सोबत कसा व्हेरी होतो? पोल्सला काय होतं? जीची व्हॅल्यू कमी, बरोबर की जास्त? पोल्सला आर कमी, डिस्टन्स कमी, जी जास्त. आणि इक्वेटरला आर जास्त, जी कमी. हाईट सोबत काय होणार? हाईट म्हणजे डिस्टन्स वाढत गेलं, जीची व्हॅल्यू कमी झाली. ठीक आहे, डेप्थ सोबत काय होतं? डेप्थला डिस्टन्स तर कमी होत आहे, पण मास पण कमी होतं ना. मास कमी झालं म्हणून जीची व्हॅल्यू काय होते? कमी. ठीक आहे, मास कमी झालं म्हणून जीची व्हॅल्यू काय होते? कमी. समजले का? पुढे काय आहे? पुढे मास अँड वेट. अमाऊंट ऑफ मॅटर जो आहे तो काय असतो? मास. आणि वेट काय होतो? फोर्स ऑन द अर्थ. अर्थ सरफेसवर जो आपण फोर्स लावतो त्याला काय म्हणतो आपण? वेट. मग सरफेस कुठलाही असू शकतो, मूनचा असू शकतो, कुठलाही असू शकतो, कुठल्याही प्लॅनेटचा सरफेस असू शकतो. त्याच्यावर जितका फोर्स तुम्ही एक्झर्ट करताय त्याला काय म्हणतो आपण? वेट. अँड नेक्स्ट काय होतं? फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे एखादा ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी ओनली, त्याला काय म्हणतो आपण? फ्री फॉल म्हटलं.
एखादा ऑब्जेक्ट जर फक्त ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये खाली पडत असेल तर त्याला काय म्हणतो आपण फ्री फॉल. फ्री फॉलचे 3 इक्वेशन्स आहेत. ठीक आहे. आणि लास्ट काय होतं एस्केप वेलॉसिटी, म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर एस्केप करण्यासाठी जितकी वेलॉसिटी लागते त्याला काय म्हटलं आपण एस्केप वेलॉसिटी म्हटलं. समजलंय? काय डाऊट? नक्की